सतत भटकताय? समाधान, धैर्य, एकाग्रता हवी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी. मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. कधी कधी असं वाटतं ना की आपलं मन सतत अधीर आहे, अस्थिर आहे, ध्येय असून पण वाट सापडत नाहीये, समाधान कुठेतरी हरवतंय. आपण आता एका सुंदर श्लोकाने हे सगळं समजून घेणार आहोत. श्लोक असा आहे: जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता ह्या श्लोकाचा आपण जर का शब्दार्थ बघितला तर तो शब्दार्थ असा होतो बरं का, की हे म्हणा, ज्याच्या ठाई आपल्याला सगळ्या सुखांची प्राप्ती होते त्या रघुरायाच्या चरणी आपलं मन, आपलं लक्ष अगदी आदरपूर्वक जडवून ठेव. वेदशास्त्र सुद्धा ज्याची वर्णनं करताना थकत नाहीत, त्यांनी त्याची वेगवेगळ्या प्रकाराने नाना स्वरूपामध्ये वर्णनं केली आहेत. अशा या रामरायांच्या चिंतनाने, या राघवाच्या चिंतनाने आपल्या चित्तामध्ये समाधान बांधते आणि त्यांच्या जागी आपली चंचलता, मनाची अस्थिरता तू ठेव. त्यांच्या जागी मन ठेव, त्यांना समर्पित करून दे आणि त्यांना तिथे त्या मनामध्ये कायमचा निवास करू दे. आता वास्तविक पाहता ही सगळी गोष्ट त्यांनी श्रीरामचंद्रांच्या भोवतीने सांगायचा प्रयत्न केली आहे. आपण एका गोष्टीच्या स्वरूपातनं ही गोष्ट काय होते ते बघूयात. आता मी तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगणार आहे बरं का. तो रोज सकाळी उठायचा, ऑफिसला जायचा, कामाचा ताण, घरची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, सोशल मीडिया, मोबाईल, दिवसेंदिवस न संपणाऱ्या गोष्टी, मन एकदम थकून जायचं. त्यांच्याकडे ध्येय होतं का? तर ध्येय होतं, पण दिशा सापडत होती का? दिशा नव्हती सापडत. तो म्हणायचा मला सगळं करायचंय, मला सगळं मिळवायचंय, पण नेमकं काय आणि नेमकं कसं हेच कळत नव्हतं. एक दिवस त्याने हा श्लोक ऐकला. आता त्याच्या मनात एक पहिला प्रश्न असा आला की रामचंद्रांमध्ये असं काय क्वालिटीज आहेत की ज्यांनी त्यांना एवढं त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवलं, त्यांना एक आदर्श राजा बनवलं. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या सगळे प्रसंग घडून सुद्धा ते एवढं समाधानी आहेत, आणि त्यातल्या काही गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये आणू शकतो का? तर आपण ह्यांनी या अनुषंगाने विचार करूयात. आता रामरायाचे गुण आपल्याला आपल्या अंगी कोणते कोणते आणता येतील तर हे बघायच्या आधी आपल्याला ही गोष्ट बघितली पाहिजे की तो रामरायांचा जो फोटो आहे तो किंवा ती जी काही मूर्ती आहे ती काही आपल्याला फक्त देवघरात सजवण्यापुरती नाही आहे किंवा देवघरात ठेवून पूजा करण्यासाठी नाही आहे. तर त्यांचे वागण्याची पद्धत, त्यांच्या चारित्र्यामध्ये असणारे गुण, त्यांचे कौशल्य, त्यांचं आपल्या भावंडांसोबत असणारे रिलेशन्स, आईवडिलांसोबत असणारे रिलेशन्स, हे आपल्याला आपल्या अंगी आणता येतील का? आणि त्या अनुषंगाने आपण त्यांचे गुण काय आहेत ते बघूया. आता प्रामाणिकपणा किंवा सत्य किंवा एखादी गोष्ट जर का मी सांगितली आहे की जसं म्हणतात की एकपत्नी एकवचनी रामराया होते, तर तसं नेहमी सत्याच्या मार्गावरती जाता येणं आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ही सगळ्यात महत्त्वाची आणि म्हणली दिसणारी सोपी गोष्ट असणारी, करायला जाणारी खूप अवघड गोष्ट. कारण की आपण असं म्हणलं की नाही सत्य तर बोलायचंय, पण ती परिस्थिती काय आहे, ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीमधनं जात आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधनं हे ठरत जाईल की जरी मी म्हणलं की हे सत्य सांगायचं आहे तरी ते मी कसं करेन, कोणत्या प्रकाराने सांगेन. आणि ऑफिसमध्ये हे सत्य सांगणं ही गोष्ट एक आहे, आणि ऑफिसमध्ये असेल, मी हातात घेतलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करणं असेल, नात्यांमध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी ठेवणं असेल, हा एक त्यांच्या गुणातला किंवा त्यांच्या काय त्याला म्हणतात
व्यक्तिमत्वातला एक भाग आपल्याला घेता येऊ शकेल. दुसरी गोष्ट येते संयम आणि शांतता. शांत चित्ताने मनावर ताबा ठेवून कोणत्याही प्रकाराने अत्यंत टोकाची भूमिका न घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीवर धाडकन प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी शांतपणे रिॲक्शन्सच्या ऐवजी रिस्पॉन्स देता येतात का? म्हणजे रामरायांना राग येत नसेल का बरं? येत असेल की, पण त्यांनी शांतपणे संयमाने त्यावेळेला कोणत्या गोष्टींना, मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे ह्याचा विचार करून जर का ते त्यांची राज्यसभा, राज्यकारभार सगळ्या गोष्टी चालवत असतील तर हा गुण आपल्यामध्ये नक्की येण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट आहे कर्तव्यनिष्ठता. म्हणजे माझी कर्तव्य काय आहेत? मी नवरा असेन, मुलगी असेन, बायको असेन, आई वडील असेन, मित्र असेन, एखाद्या कर्मचारी असेल, कुणीही असेल, माझी त्या भूमिकेमधली माझी कर्तव्य काय आहेत हे मला समजणं आणि ती कर्तव्य कठीण प्रसंगामध्ये सुद्धा येणाऱ्या अडचणी असतील, काही असेल, ती कर्तव्य न टाळता, आपली जबाबदारी न टाळता ती पूर्ण करायचा प्रयत्न करणं, हे गुण आपल्याला घेता येतील का? आता असे खूप सारे प्रसंग आपल्याला रामरायांच्या आयुष्यामध्ये दिसतात. अगदी वडिलांनी सांगितलंय की तुझ्या मातेने सांगितलंय 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. वडिलांची इच्छा आहे नाहीये हे न बघता माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या शब्दाखातर रामराया वनवासासाठी गेले. स्वतःचा राज्याभिषेक सोडून वनवासासाठी जाणं म्हणजे हे कर्तव्य आहे. तर त्या कर्तव्याची जाणीव ठेवून, त्यांच्या इच्छेचं मान ठेवून त्यांनी त्या गोष्टी केल्या. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कदाचित एवढ्या एक्स्ट्रीम्स गोष्टी नाही करता येणार, पण त्यातला 1% तरी करायचा आपण प्रयत्न करूयात. चौथा आणि महत्त्वाचा गोष्ट आहे तर करुणा आणि समजूतदारपणा. समजूतदारपणा ही तर अशी गोष्ट आहे की जी आपल्याला पदोपदी लागणारी गोष्ट आहे. म्हणजे यासोबत येणारा दुसरा महत्त्वाचा भाग की अडथळ्या आहेतच ना. म्हणजे मी माझं ध्येय प्राप्त करायचा प्रयत्न करतोय, मला दिसतायत समोर, पण मला ते अडथळे इतके मोठे वाटतात की मी त्याच्यातनं बाहेर कसं पडावं, त्यांना ओव्हरकम कसं करावं हे मला कळत नाहीये. आणि हे काही फक्त आपल्याला जाणवणाऱ्या गोष्टी आहेत अशातल्या नाही आहेत, ते रामचंद्रांना सुद्धा जाणवल्यात. जेव्हा सीता मातेचं हरण करून रावण घेऊन गेला तेव्हा तो कुठं गेला, माझी सीता कुठे आहे इथपासून शोध होता. मग कोणी राजा भेटतोय का, त्या राजाचे काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करून तिथून जर का मदत मिळत असेल तर त्या मदतीने कुठे, जेव्हा सापडलं की ह्या लंकेमध्ये सीता माता आहेत, तेव्हा तिथपर्यंत जाणार कोण, जाणार कसं, त्यांना युद्ध करायची वेळ आली तर आपल्यासोबत कोण असेल, असे असंख्य अडचणी होत्या. पण ते त्यांच्या ध्येयावरून हल्ले का? नाही हल्ले. त्यांचं ध्येय पक्क होतं की नाही, मी माझ्या धर्मपत्नीला परत आणेल. करेक्ट आहे. आता ह्याच्या मागे सुद्धा बऱ्याच गोष्टी असू शकतात, पण आपल्याला दिसताना ह्या गोष्टी अशा आपण घेऊ शकतो की अडथळे हे फक्त काही आपल्या पुरतेच किंवा आत्ता जन्माला आलेली गोष्ट नाही, ही खूप आधीपासूनची गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण अशा थोरांची जेव्हा चरित्र वाचतो, जेव्हा त्यांच्यावरती विचार करतो, तेव्हा ह्या गोष्टींमधले काही काही कंगोरे आपल्याला आजही लागू पडताना दिसतात. आता ते कोणत्या गोष्टी आहेत बघा, की सारखं विचलित होणं लक्ष. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मोबाईल आहे, स्क्रीन आहे, सोशल मीडिया आहे, नेटफ्लिक्स आहे, असं खूप सारी प्रलोभनं आहेत की जी आपल्याला सतत कुठे ना कुठेतरी आपलं लक्ष घेऊन जात असतात. म्हणजे आपण जर का एखादी गोष्ट ठरवलं की मी 1 तासभर करणार आहे, तर त्याचं नोटिफिकेशन बंद ठेवलं जर का फोनचं आपण, तर आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. तर इथूनच आपण जाणून घेतलं पाहिजे. ध्येय स्पष्ट नसणं म्हणजे मला नेमकं काय हवं आहे, काहीतरी मोठं हवं आहे, काहीतरी मोठं करायचं आहे, पण म्हणजे काय करायचं. आणि हा सगळ्यात जाणवणारा प्रश्न कधी दिसतो, जेव्हा 8वी-9वीच्या वयामध्ये 12-13 वयाचं वय असतं आणि आपल्याला अजूनपर्यंत उमगलेलंच नसतं की मला नक्की काय करायचं आहे. घरातनं एक सांगतायत, कॉलेजमधनं एक सांगतायत, माझ्या मित्रमैत्रिणींना वेगळंच काहीतरी करायचं आहे. मग मला काय करायचं आहे हा शोध हा इथपासून किंबहुना त्याच्या आधीपासून सुरू होणं गरजेचं आहे. आणि जर तो आधीपासून सुरू झाला तर आपल्या लक्षात येईल की मुलांना त्यांच्या निवडी करणं सोपं जाईल. हां,
एकदम 10वी-12वीला गेल्यावरती त्यांना करिअर चॉईसेस करा म्हटलं तर त्यांना कदाचित जमणार नाही. पण आईवडिलांनी सजगतेने, शिक्षकांनी सजगतेने जर का मुलांना वेगवेगळ्या प्रकारांनी काही गोष्टींचे एक्सपोजर्स देत गेले, त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांच्याबरोबर कुठे ना कुठेतरी व्हिजिट करत, अशा काही गोष्टींचा जर का विचार करत गेले तर कदाचित ही गोष्ट मुलांसाठी निवडीसाठी सोपी जाऊ शकते. आणि ही फक्त मुलांची गोष्ट नाही, ही स्वतःच्या बाबतीतली सुद्धा गोष्ट आहे की मी जिथं काम करतोय, मी जे करतोय, इज दॅट माय गोल. आता सध्याचा असणारा महत्त्वाचा प्रॉब्लेम, आपल्याकडे सगळ्या बाजूनी इन्फॉर्मेशन येते, पण त्याचं मी करू काय? त्यामुळे काय होतं की माझ्याकडे माहिती सगळ्यात जास्त, मला गुगलवरती सगळ्या गोष्टी नुसतं एक वर्ड क्लिक केलं की, आता तर बाकीच्या पण गोष्टी आल्यात त्याच्यामध्ये, जेमिनी आलंय, ChatGPT आलंय, सगळ्या गोष्टींची भरमार आहे. मी काय करायचं हेच मला माहिती नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्याचा उपयोग नाहीये. त्या गोष्टींची माहिती असून ती वापरायची कशी, कुठे, किती प्रमाणात, हे जर का माहिती नसेल आणि येणारी मिळणारी गोष्ट ही बरोबर आहे का नाही हे जर का खात्री करून घ्यायची माझ्याकडे कपॅसिटी नसेल तर ही माहिती खूप सारी असून उपयोग नाही त्याचं प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला करता येत नाही. जोपर्यंत प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपल्याला करता येणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या माहितीचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. आपण फक्त बोलण्यापुरते राहतो. जेव्हा ॲक्च्युली बघायची वेळ येते तेव्हा आपल्याला खरंच काही कळत नाही की मी नक्की काय केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला अडथळा म्हणून येत असू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम नसणं, पेशन्स नसणं, जो आत्ताचा दिसणारा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला डिलिव्हरी सुद्धा इतकी फास्ट मिळते. म्हणजे आता तुम्ही साधं बघा, तुम्ही ब्लिंकिट करताय, तुम्ही ॲमेझॉनवरनं गोष्टी मागवताय, गोष्ट बघणं, पारखणं, त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी सुद्धा तुम्ही फार तर फार 5 मिनिटं घेताय. आणि मग बाकी सगळ्या गोष्टींचं डिसिजन पण जर का आपण एवढ्याच फास्ट वेनी करत असू तर ज्या गोष्टींसाठी संयम असण्याची गरज आहे ना, त्या गोष्टींना आपण इरिटेट होतो. आता साधं उदाहरण आहे बघा बरं का, की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला स्लो कुक करायची असते की नाही, ज्याला कुकिंग प्रोसेस जास्त असते आणि ती जेवढी जास्त तेवढ्या त्याचे रिझल्ट्स चांगले येणार असतील तर मला सांगा आपलं इरिटेबिलिटी किती वाढलेली असते. आपण किती पेशन्सली ही गोष्ट डायजेस्ट करू शकतो की हां, ही गोष्ट तयार व्हायला साधारणपणे 2 तास लागू शकतात. किंवा अगदी साधी गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला लांबचा प्रवास करायचा असतो, 1 दिवस 1.5 दिवस, तेव्हा आपलं काय होतं, आपण किती वेळा खिडकीतून बाहेर बघून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. आपला मोबाईल बंद पडला, आपला मोबाईल डिस्चार्ज झाला, रेंज नाही आहे, आपण किती इरिटेट होतो. तीच गोष्ट आहे की ही संयमाची कमतरता आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करत जाते. म्हणजे आपल्याला जर का आपण ठरवलेलं ध्येय साध्य झालं नाही तर जर चिडचिड होत असेल तर इथे आपल्याला नक्की विचार करायची गरज आहे. आणि स्वतःच्या कपॅसिटीजवरती विश्वास नसणं ही सुद्धा त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षा इतर कसे हुशार आहेत किंवा त्यांच्याशी कंपॅरिझन करून जेव्हा आपण स्वतःला आखायला लागतो तेव्हा आपण आपल्याला न्याय देत नाही. माझ्या कपॅसिटीज ह्या माझ्या कलिगपेक्षा, माझ्या भावापेक्षा, माझ्या मित्रापेक्षा या 100% वेगळ्या असणार आहेत. कोणतंही एक पॅकेजिंग एकसारखं आलेलं नाहीये. जर का 2 एकाच आईच्या पोटी जन्मलेली जुळी मुलं एकसारखी असू शकत नाहीत तर मग ही वेगवेगळी माणसं तर केवढी वेगवेगळी असतील. मग आपण आपल्याला दुसऱ्याच्या तराजूमध्ये का बरं तुलावं? आणि जर का हा स्वतःवरती विश्वास नसेल तर हा 100% आपल्या एकाच आईच्या पोटी जन्मलेली जुळी मुलं एकसारखी असू शकत नाहीत तर मग ही वेगवेगळी माणसं तर केवढी वेगवेगळी असतील. मग आपण आपल्याला दुसऱ्याच्या तराजूमध्ये का बरं तुलावं? आणि जर का हा स्वतःवरती विश्वास नसेल तर हा 100% आपल्याला अडथळ्यासारखाच होणार आहे. आता या सगळ्यावरती मात करायचे उपाय काय आहेत? तुम्ही जर का पुन्हा एकदा आपण आधीच्या कथेवरती गेलो तर रामराया जेव्हा वनवासाला गेले तेव्हा काय समस्या कमी होत्या का? नव्हत्याच ना. तेव्हा खूपच होते जंगलासारखं. तेव्हा तर आधुनिक शस्त्र आत्ता जशी दिसतात तशीही नसेल, वेगळ्या प्रकारचे असतील. पण जंगलात राहणं असेल, काहीही तक्रार न करता काही गोष्टींना ॲडजस्ट होणं असेल, अडॅप्ट होणं असेल आणि स्वतःच्या ध्येयावरती चालत राहणं असेल,
ही केवढी मोठी गोष्ट आहे, विचार करा. ह्याच्यातलं आपण काय करू शकतो, तर आपल्याला छोटी छोटी स्पष्ट ध्येय ठेवता येतील का. म्हणजे मला पुढच्या 6 महिन्यात काय करायचंय, मला पुढच्या 3 महिन्यात काय करायचंय, मला पुढच्या आठवड्यात काय करायचंय, माझं आजच्या दिवसाचं काय प्लॅन आहे. ही कदाचित आपल्याला आपली ध्येय स्पष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या गोष्टी असू शकतील. छोटी छोटी पावलं टाकणं, म्हणजे दररोज एक टास्क आपण त्या ध्येयाच्या दृष्टीने कसा पुढे जाऊ शकू असं प्लॅनिंग करणं. म्हणजे जो काही माझा 6 महिन्याचा 6 वर्षांचा जो काही टास्क असेल तो मला आजच्या दिवसापर्यंत कट डाऊन करता येतो का, आणि येत असेल तर आपण एक एक दिवस रोज त्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात जाऊ. स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवणं, आता हे तर इतकी अवघड गोष्ट आहे की मला शेजारचा काय म्हणतोय, जो फोमोचं प्रकरण आहे त्या फोमोपासून मी कसं लांब राहावं, तर त्याच्यासाठी 25 मिनिटाचे टास्क डिझाईन करणं असेल, किंवा मोबाईलचे टायमर लावणं असेल जो त्यावेळेमध्ये सेट होईल, त्या गोष्टी नोटिफिकेशन्स बंद होतील, अशा काही गोष्टी करून बघणं असेल. आणि स्वतःवरती संयम ठेवण्यासाठी काही प्रॅक्टिकल गोष्ट शिकणं, मग त्या संयम वाढवण्यासाठीच्या काही गोष्टी असतील, किंवा अशा काही टॅक्टिक्स शिकणं की जेणेकरून परिणाम जरी लगेच दिसले नाहीत तरी सुद्धा मी मार्ग सोडून देणार नाही, स्वतःला मोटिवेट करत राहीन. जसं आजच्या ह्याच्यामध्ये मी काय चांगलं केलं, दिलेल्या पॉईंटपैकी 5 पैकी 4 गोष्टी केल्या असतील तर मी स्वतःला काहीतरी रिवॉर्ड देणं असेल. रिवॉर्ड अर्थात वस्तू स्वरूपात नाही, पण काही ना काहीतरी एक स्वतःची शाबासकी देणं की हां येस यू कॅन डू इट, आणि आज एक गोष्ट पार पाडलेली आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाकीची लोक काहीही म्हणत असतील तरी स्वतःच्या कपॅसिटीजची जाणीव ठेवणं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या कथेमध्ये काय झालं शेवटी ते बघूयात. तर काही आठवड्यानंतर या माणसाला जाणवलं की आपलं मन आता हळूहळू शांत झालंय, आपले निर्णय सगळ्यात जास्त स्पष्ट व्हायला लागलेले आहेत, आपण जास्तीत जास्त कम्फर्ट झोनमध्ये किंवा समाधानामध्ये राहायला लागलेलो आहोत. आणि ह्या श्लोकात ज्या गोष्टी सांगायला लागलेत ना, किंवा हा जो माणूस आहे ना, हा गोष्टीपुरतं मर्यादित नाही आहे. हा माणूस आपल्यामधलाच आहे, ज्याला आपण जर का ह्या रामरायांच्या गुणासारखं काही गोष्टी द्यायचा प्रयत्न केल्या तर आपण नक्की तिथपर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हीही आज एक छोटंसं पाऊल घ्या आणि स्वतःला विचारा की श्री रामचंद्रामधला आपण एकतरी गुण आपल्यामध्ये घेऊ शकतो का, आणि तो कोणता, आणि माझ्यामध्ये कोणत्या आहेत गोष्टी की ज्या मी असं म्हणू शकते की हां मी, किंवा म्हणू शकतो की हां मी ह्याच्यातला एकतरी गुण माझ्यामध्ये आहे. किंवा तुम्हाला ह्या अख्ख्या पॉडकास्टमध्ये ज्या ज्या गोष्टी अशा वाटल्या की हां ह्या माझ्याशी कनेक्ट होतात बरं का, त्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.